तर बाई आता शाळेतून आल्यात, तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आत्ता जस्ट उठ. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग आला आहे, कारण का आईची तब्येत ठीक नव्हती आणि माझी सुद्धा. मला कालपासून थोडं बरं नाही आणि आपले मालवणचे जे ब्लॉग आहेत ते पेंडिंग होते, स्वतःच टाकत होते एवढे दिवस. आणि आता कृषिकाला शाळेत सोडायला चालली आहे, तिथून डॉक्टरकडे सुद्धा जाणार आहे. शाळेचं नाव काढलं की रडायला येतं. नाही बघा मग घेतलं बघ त्या हा ऐकलं ना नको, ठीक आहे. सो शाळेचं नाव काढलं की रडायला येतं, पण तिकडे गेल्यावर खेळणी वगैरे बघितल्यावर मॅडम शांत होतात. आणि पाऊस पण लागतोय, वातावरण सध्या गार झालंय आणि त्या खराब वातावरणामुळे सगळ्यांची तब्येत सुद्धा बिघडते. सो सगळ्यांनी काळजी घ्या. आणि चला आताच डॉक्टरकडून आली आणि कृषिकाला सुद्धा शाळेत सोडलं. आणि माझ्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती, पण थोडी ती तुटली, सो नवीन घ्यायची होती मला. म्हणून आता वेळ आहे तर मूर्ती घ्यायला आली आहे आणि ते समोरच. छोटीवालीला ही पण आहे काय? तरी मूर्ती घेतली आहे. तर बाई आत्ताच शाळेतून आल्यात आणि आम्हाला रडायला येत होता. आमचा चमचा पडला खाऊचा. बाबू सुनो तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आत्ता जस्ट उठले औषधं घेऊन. आणि आमचंच व्लॉग बघत होती मी. कृषिका पण शाळेतनं आली, ती आत्ता उठली आणि आज वालाची भाजी करायची, तर वाल सोलत बसली होती. कारण का वालाची भाजी सहसा म्हणजे कधी केली तर करते, पण मला खूप आवडते आणि माझी आई खूप छान करायची वालाची भाजी. सो मला आवडते. बाबू असं नाही करायचं बेटा. तर संध्याकाळ झाली आणि घरातलं सगळं आवरलं. दुपारी थोडी झोपली होती आणि आपल्या वालाची भाजी केली मी. आणि आज काही जास्त व्हिडिओज नाही काढले, कारण तब्येत ठीक नाहीच आहे. जेव्हापासून गोव्यावरून आलं असून थोडाफार कुठे प्रवास केला की त्रास होतोच. आजकाल व्हायला लागला आहे मला त्रास. आणि किरण जस्ट कामावरून आला, त्याला नाश्ता वगैरे दिला, त्याला रिटर्न जायचं होतं आणि आम्ही सगळं आवरलं. म्हटलं थोडा वेळ खाली जाऊन येऊ, तर आईकडे आलो आहे. चला चला. काय आलं पप्पांना बरं नाही, BP वाढला. मला फोन केलेला, मला काही समजत नव्हतं, घरात आवाज कुठे येतोय. तर आत्ताच आईकडून आलोय, जेवून झालंय. कृषिकाची मस्ती चालू झाली बघा. झोपताना असा डान्स असतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.